नवीन प्लॉट खरेदी करताना या गोष्टी नक्की तपासा, नाहीतर तुमची मोठी फसवणूक होऊ शकते। कोणत्या गोष्टी तपासायच्या आहेत चला तर मग एका मिनिटात समजून घेऊ, पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुम्हाला प्लॉट घेताना सर्वप्रथम मालकी हक्काची शहानिशा करायची आहे। यासाठी तुम्ही काही कागदपत्र तपासू शकता। यामध्ये नंबर 1 ला आहे 7/12। यामधून तुम्हाला प्लॉटचा खरा मालक कोण आहे ते कळेल। त्यानंतर 8 उतारा, याद्वारे प्लॉट शेतीसाठी आहे की बिगर शेती, प्लॉट नेमका कोणत्या प्रकारचा आहे ते देखील समजेल। त्यानंतर नंबर 3 फेरफार नोंद, म्हणजेच मालकी हक्कामध्ये कोणते वाद तर नाहीत ना याची खात्री करा। त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट चेक करा, यामुळे प्लॉटवर कोणतं कर्ज आहे का किंवा प्लॉट गहाण ठेवला आहे का हे समजेल। ही झाली मालकी हक्काची शहानिशा। यानंतर तुम्हाला प्लॉटच्या स्वरूपाची शहानिशा करायची आहे। यासाठी तुम्हाला प्लॉटची एनए ऑर्डर चेक करायची आहे, यामुळे प्लॉट खरंच घर बांधण्यायोग्य आहे का ते देखील समजेल। नंबर 2 झोनिंग प्रमाणपत्र, यामुळे प्लॉट गृहनिर्माण, व्यावसायिक की औद्योगिक अशा कोणत्या झोन मध्ये आहे ते समजेल। त्यानंतर शासकीय कार्यालयातून बांधकामाला परवानगी आहे का ते तपासा आणि त्यानंतर रेरा रजिस्ट्रेशन तपासा। हे सर्व उपाय झाले प्लॉट घेताना फसवणूक होऊ नये म्हणून, पण तुमच्या दैनंदिन जीवनात फायनान्स समजत नसल्यामुळे तुमची अनेक वेळा फसवणूक होते। ती टाळायची असेल तर एक उपाय नक्की करा, पैसा पाडीला आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब करा।